नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि जिमवरून जस्ट आलो आहे फ्रेश होऊन. स्वतःसाठी एक मस्त स्मूदी बनवलेला आहे मी. आज थोडंसं वेगळं बनवलं, म्हणजे थोडंसं फ्रुट्स नट्स वगैरे ॲड केलं मी. आणि आता बघू बाकीचा दिवस कसा जातो. तर गाईज, नाश्ता झाल्यानंतर थोडंफार जेवणाचं आवरून मी लॉग इन केलो आणि आता लंचसाठी ब्रेक घेतला आहे. आणि आज मी लंचमध्ये काय बनवलं आहे तुम्हाला आता दाखवतो मी. आणि मी लंचसाठी बनवलं आहे, म्हणजे लंच आणि डिनर दोन्हीचं एकत्र मी प्रिपरेशन बनवलं आहे, तर दाखवतो मी तुम्हाला. तर मी आज बनवलं आहे काइंड ऑफ मेक्सिकन बरेटो बोल. वाह क्या सीन है. सो हे त्याच्यासाठी सगळं प्रिपरेशन आहे, सालसा, राजमा वगैरे बरंच काही. आणि हे माझं लंच आणि डिनर आज दोन्ही एकच. तर आता हे मी एकत्र प्लेटिंग करून मग तुम्हाला फायनल दाखवतो. तर गाईज, फायनली माझं प्लेटिंग झालेलं आहे आणि प्लेट रेडी आहे आणि मी आता तुम्हाला दाखवतो. कसं वाटतं? एकदम मस्त ना, एकदम असं ऑर्डर केल्यासारखं स्विगीवरून. ठीक आहे, चला तर मग मी जेवून घेतो आणि आपण भेटू पुन्हा. बाय. यात तुम्हाला एक मस्त गोष्ट दाखवायची आहे मला, जी इतक्या दिवसानंतर होत आहे. ते म्हणजे किती मस्त ऊन आलेलं आहे घरात, एकदम असं फ्रेश फील होत आहे. तर नमस्कार मंडळी, आजच्या दिवसाची सुरुवात झाली आहे मस्त देवपूजनाने. इतकं मस्त प्रसन्न वाटत आहे आणि आज मला सुट्टी आहे. मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना. काही कामानिमित्त घेतलंय, पण थोडंसं मस्त वाटत आहे. आणि आता मी देवपूजा कशी मांडली आहे ते तुम्हाला दाखवतो. तसं काय असं वेगळं नाही आहे, रोजचंच आपलं, पण असं मस्त वाटत आहे. आणि बाहेर तुळशीच्या इथं पण मी दिवा लावला आहे. मस्त वाटत आहे. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे. एक आठवड्यानंतर माझ्या झाडाला गुलाबाचे फुल लागलं आहे. हे बघा. आणि अजून 2-3 पाकळ्या आहेत. मला वाटतं अजून 3-4 दिवसानं ते पण फुलतील. तर एकदम मस्त वाटत आहे. सकाळी असं बाहेर उठून आल्या-आल्या मस्त फूल आणि आता असं एकदम प्रसन्न वातावरण. आता बघू दिवसभर माझं काय-काय थोडं काम आहे. त्याच्यामध्येच मी थोडं-थोडं तुम्हालाही काय-काय गोष्टी दाखवत राहीन. तर भेटू. तर म्हणजे मी काही पर्सनल कामानिमित्त गावी आलो आहे आणि तुम्ही बघू शकता माझ्या बॅकग्राऊंडमध्ये. आणि मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. हे ॲक्चुअली माझं छोटंसं फार्म हाऊस काइंड ऑफ आहे. आणि इकडे मी तुम्हाला दाखवतो एक गोष्ट. तुम्ही बघू शकता माझ्या घरच्यांनी इकडे शेपूची भाजी लावलेली आहे आणि इतकी मस्त आली ना ती. तर मला अजून मी थोडं जवळून दाखवतो. आणि इकडेच हे चाफ्याचं झाड आहे, ज्याचं मी जस्ट एक फूल तोडलं. तर हे त्यातलंच एक फूल मी तोडलं. आणि इकडे काही सुपारींची झाडं पण आहेत. त्याच्याऐवजी मी तुम्हाला अजून काही गोष्टी दाखवायच्या आहेत. व्हिडिओ तिकडे चुकून माझ्याकडून कट झाला म्हणून मी परत रेझूम केलं. तर एक पेरूचं झाड आहे. आधी माझे आजोबा होते ना, तेव्हा भरपूर झाडं होती फळांची. पेरूचे होते 2-3, त्यानंतर आंब्याचं होतं आणि मग चिक्कूचं पण होतं. आता एक चिक्कूचं झाड आहे, एक आंब्याचं आहे. आणि हे एक छोटंसं फार्म हाऊससारखं आम्ही रिसेंटली रिनोव्हेट केलं आहे. मस्त वाटतं एकदम. एकदम असं थोडं गवत पण जास्त आलं आहे, पण असं ग्रीन ग्रीन. तर असं काहीसं आहे माझा हा फार्म हाऊस. आणि तर ह्या ब्लॉगमध्ये मी जास्त काही शूट पण नाही करू शकलो, असंच काही पर्सनल गोष्टीमुळे. पण ह्याच्या पुढचे जे ब्लॉग असतील ते मी नक्की होईल तेवढं बेस्ट व्हिडिओज आणि बेस्ट शॉर्ट्ससोबत घेऊन येईन. तर प्लीज माझे व्लॉग्स बघा आणि ह्या ब्लॉग्सला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा. तर भेटू आपण पुन्हा. बाय बाय.